Hello all. So today we are going to see internet using the World Wide Web or WWW. बघा मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इंटरनेट. WWW नेहमी आपण ऐकतो तो शब्द या ठिकाणी आज आपल्याला विचारात घ्यायचा आहे. इंटरनेट म्हणजे काय? इंटरनेटचा लॉंग फॉर्म आहे इंटरनॅशनल नेटवर्क. बघा, इंटरनॅशनल नेटवर्क असा त्याचा लॉंग फॉर्म आहे. इंटर आणि नेट हे दोन शब्द मिळून हा शब्द तयार झालेला आहे. सो इंटरनेट इज कलेक्शन ऑफ इंटरकनेक्टेड कम्प्युटर नेटवर्क्स अक्रॉस द ग्लोब. पूर्ण जगामध्ये जे कम्प्युटर आहे ते सर्व कम्प्युटर एकमेकांशी ज्या ठिकाणी जोडले जातात, ज्याद्वारे जोडले जातात, त्याला आपण इंटरनेट असं म्हणतो. ओके, नेक्स्ट पॉइंट सी. द वर्ल्ड वाईड वेब इज वन ऑफ द सर्व्हिसेस. या इंटरनेटच्या मध्ये WWW ही त्यापैकी एक सर्व्हिस आहे, सेवा आहे. आफ्टर दॅट, a website is a group of connected documents. All documents are connected at one place, that is called as website. वेबसाईट म्हणजे अशी जागा किंवा असा ग्रुप, असा संच की ज्या ठिकाणी वेगवेगळे डॉक्युमेंट एकत्रितरित्या जोडलेले आहेत. ओके, नेक्स्ट, डॉक्युमेंट्स आर कॉल्ड ॲज वेब पेजेस. हे सर्व डॉक्युमेंट्स एकत्रितरित्या इंटरनेटच्या भाषेमध्ये त्याला आपण काय म्हणतो? वेब पेजेस म्हणतो. इंटरनेटवरील पानं असं आपण त्यांना म्हणतो. वेब पेजेस आर लिंक्ड बाय हायपरलिंक्स. हे जे वेब पेजेस आहेत ते कसे ओपन होतात? त्याच्यावर क्लिक केल्यानंतर त्याला हायपरलिंक दिलेली असते, त्यामुळे एका नंतर एक वेब पेजेस ओपन होत चालतात. जसं जसं आपल्याला ऑप्शन्स दिसतात तसं तसं त्या ऑप्शन्सवरती क्लिक केल्यानंतर पुढील वेब पेज ओपन होत असतं. म्हणून हायपरलिंकने ते जोडलेलं आहे, हे लक्षात ठेवावं. होस्ट कम्प्युटर्स आर कॉल्ड वेब सर्व्हर्स. बघा, होस्ट कम्प्युटर जे आहेत त्यांना काय म्हणतो आपण? वेब सर्व्हर्स असं आपण म्हणत असतो. बिगिनिंग ऑर रूट वेब पेजेस ऑफ वेबसाईट इज कॉल्ड होम पेज. बघा, जे सुरुवातीचं पान कोणतंही वेबसाईट ओपन केल्यानंतर आपल्याला दिसतं त्याला आपण काय म्हणतो? होम पेज असं आपण म्हणतो. प्रॅक्टिकली आपण बघणार आहोत. बघा, वर्ल्ड वाईड वेब ॲक्सेस वेबसाईट्स. WWW मुळे आपल्याला वेगवेगळ्या साईट्स या ॲक्सेस करता येतात, त्यांच्यावरती आपल्याला पोहोचता येतं. मग त्याचा शॉर्टकट जो आहे तो WWW असा आपण त्याला म्हणतो, किंवा काही वेळा त्याला W3 असंही म्हटलं जातं. तर बघा, ब्राउज इन्फॉर्मेशन. ब्राउझर म्हणजे काय? ते इन्फॉर्मेशनला ब्राउज करतं. बघा, आता आपण ब्राउझरचं एक एक्झाम्पल प्रत्यक्षात बघूया. बघा, आता या ठिकाणी आपण एका गुगल क्रोमवरती गेलेलो आहोत, बरोबर. गुगल क्रोमवरती गेल्यानंतर बघा अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्याला दिसतो. आता आपण बघूया या कम्प्युटरमध्ये जाऊन. बघा, या ठिकाणी बघा, आता या ठिकाणी तुमच्या समोर इथे एक गुगल क्रोम म्हणून आहे. बघा, या ठिकाणी डाव्या साईडला. आता ॲक्सेस द इंटरनेट या गुगल क्रोमवरती जर आपण डबल क्लिक केलं तर बघा आपल्याला काय ओपन झालं? एक पेज ओपन झालेलं आहे, आणि हे पेज जे आहे ते इंटरनेटची माहिती आपल्याला दाखवत आहे. लक्षात आलं? बघा, अशा पद्धतीने ब्राउझर काम करतं. आता हे गुगल क्रोमचं ब्राउझर आपण ओपन करून बघितलं. असेच पुढचेही ब्राउझर्स आपण ओपन करून बघणार आहोत. यानंतर आपण बघूया सर्च इंजिन्स म्हणजे सर्च करण्यासाठी वापरलेले यंत्र. सर्च म्हणजे शोधणे. सी, सर्च इंजिन इज अ प्रोग्राम ॲट अ वेबसाईट विच हेल्प्स अ यूजर to search other web sites.
सी सर्च इंजिन इज अ प्रोग्राम. सर्च इंजिन म्हणजे काय? तो प्रोग्राम आहे. त्या प्रोग्राम द्वारे काय केलं जातं? ॲट अ वेबसाईटवरती तो प्रोग्राम विच हेल्प्स अ युजरला तो मदत करतो टू सर्च अदर वेबसाईट. इतर वेबसाईटला ओपन करण्यासाठी, सर्च करण्यासाठी सर्च इंजिनचा उपयोग होतो. चला बघूया आपण. आता आपण जाऊया गुगल क्रोमवरती. गुगल क्रोमवरती गेलोय तर बघा या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीची विंडोज दिसते, बरोबर. आणि या विंडोजवरती इथे बघा वरती एक जागा आहे. या जागेवरती तुम्ही सर्च करू शकता किंवा इथे गुगल हे नाव दिसते आणि त्याच्या खाली इथे सर्च गुगल ऑर टाईप URL असं सांगितलेलं आहे, बरोबर. तर या ठिकाणी तुम्ही काय करू शकता? अनदर वेबसाईट आपण ओपन करू शकतो किंवा सर्च करू शकतो. आता आपण बघूया या ठिकाणी. सपोज आपण असं म्हटलं की आनंद गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल सात्र असं आपण सर्च करूया. बघा या ठिकाणी आपण सर्च केलं, एंटर केलं नाव टाकून, तर बघा आनंद गुरुकुल या विषयी आपल्याला काही वेबसाईट्स या ठिकाणी दिसत आहेत. बघा आता या ठिकाणी आपण जर इथं क्लिक केलं तर schools.org.in वरती इथे आनंद गुरुकुलची माहिती दाखवलेली आपल्याला दिसते. अशा पद्धतीने आपण सर्च करू शकतो आणि दुसऱ्या वेबसाईटवरती जाऊ शकतो. ठीक आहे. यानंतर आपण बघूया वर्किंग ऑफ अ सर्च इंजिन. वर्किंग म्हणजे काम करणे, ऑफ अ सर्च इंजिन. सर्च इंजिन कसं काम करतं, त्यामध्ये काय काय असतं, तर आपण या ठिकाणी बघूया. फर्स्ट पॉइंट क्राउलिंग. क्राउलिंग मीन्स व्हॉट? असं फिरणे, जाणे किंवा स्पायडर कसा काम करतो? एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातो. लोकेट अँड कलेक्ट डेटा. सी सपोज आपण इंटरनेटवरती गेलो किंवा ब्राउज केलं, बरोबर. ब्राउज केलं तर या ठिकाणी सपोज आपण एखादी वेबसाईट टाकली, सर्च केली, तर इथे आपण वरती स्क्रॉल करू शकतो, खाली स्क्रॉल करू शकतो किंवा यावरती इमेजेस, मॅप, बघा मॅप, त्यानंतर इतरही गोष्टी सर्च करून बघू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला इंटरनेटचे वेगवेगळे ऑप्शन्स वापरता येतात. सो दॅट इज कॉल्ड ॲज क्राउलिंग. सेकंड इज इंडेक्सिंग. व्हॉट इज इंडेक्सिंग? फाइंडिंग or changed web pages. Okay, so when you browse, so see indexing, finding or changed web pages. आपण जेव्हा बघा या ठिकाणी ब्राउज केलं, तर ब्राउज केल्यानंतर आनंद गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल आपण टाकलं, तर बघा यावरती आपल्याला अशा पद्धतीने इमेजेसमध्ये जर गेलं तर वेगवेगळे इमेजेस आपल्याला त्या नेटवरती जे अपलोड आहेत ते दिसतात ते, बरोबर. या ठिकाणून आपण सर्च केलं होतं. ठीक आहे. आफ्टर दॅट थर्ड पॉइंट प्रोसेसिंग अ क्युरी. ओके, प्रोसेसिंग अ क्युरी सर्चेस मॅचिंग वर्ड्स. प्रोसेसिंग अ क्युरी म्हणजे काय की बघा आपण आता इथे इंटरनेटवरती गेलो, आपली क्युरी काय होती? आनंद गुरुकुल, बरोबर. आनंद गुरुकुल आपण टाकलं, त्याच्यावर एंटर केलं, एंटर केल्यानंतर आपल्याला रिझल्ट्स आले वेगवेगळे. म्हणजे बघा इथे वेबसाईट आली, त्यानंतर इंस्टाग्रामचं अकाउंट आलं, यूट्यूबचं अकाउंट आलं, इथे एक अकाउंट आहे, जस्ट डायलवरती माहिती आहे. अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपली जी क्युरी आहे ती क्युरी कोणत्या कोणत्या शब्दाशी मॅच होते ते सर्व शब्द या ठिकाणी त्याने दाखवले. सो यू अंडरस्टूड व्हॉट इज क्राउलिंग, इंडेक्सिंग, प्रोसेसिंग. ओके, बघा जर काही पॉईंट नाही समजला तर तुम्ही काय करू शकता? कमेंटमध्ये टाकू शकता. कमेंटमध्ये तुम्ही प्रश्न विचारा, त्या प्रश्नाची नक्कीच उत्तरं मी देईल. ओके, सी द नेक्स्ट पॉइंट. वी हॅव टू सी डिफरन्स बिटवीन सर्च इंजिन्स. बघा मित्रांनो, वेगवेगळ्या प्रकारचे सर्च इंजिन आहे. गुगल आहे, याहू आहे, त्याचबरोबर MSN आहे किंवा इतरही वेगवेगळे सर्च इंजिन्स आहेत. अशा वेगवेगळ्या अनेक सर्च इंजिनमध्ये जर आपण फरक बघितला तर आपल्या लक्षात येईल की प्रत्येक सर्च इंजिन वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी, सवलती,
सुविधा आपल्याला उपलब्ध करून देतं. परंतु खूप जास्त फेमस असलेले 2 सर्च इंजिन आपण या ठिकाणी बघूया, गुगल आणि याहू. या दोघातील फरक आपण बघूया. बघा इथे सर्वप्रथम काय सांगितलं, गुगल गिव्स फास्ट अँड ॲक्युरेट सर्च रिझल्ट. बघा सर्वात जास्त लोकप्रिय जर असेल किंवा सर्वाधिक जास्त वापरलं जात असणारं सर्च इंजिन जे असेल किंवा इंटरनेट क्षेत्रामध्ये सर्वाधिक ज्याचा जास्त वापर होतोय तो म्हणजे गुगल. गिव्स फास्ट अँड ॲक्युरेट सर्च रिझल्ट. खूप जलद आणि अचूक पद्धतीचे रिझल्ट गुगलद्वारे दिले जातात. तसं दुसऱ्या सर्च इंजिनचं याहूचं आपण बघितलं तर शो मोर न्यूज बेस्ड अँड ॲडव्हर्टाइजमेंट रिझल्ट. यावरती आपल्याला जास्तीत जास्त बातम्या बघायला मिळतील किंवा जाहिराती बघायला मिळतात. हा मेन बेसिक फरक या 2 सर्च इंजिन मधील आहे. दुसरा फरक जर बघितला, सिंपल अँड क्लीन इंटरफेस. इफ यू सी गुगल देन यू विल फाइंड दॅट इट्स इंटरफेस इज सो सिंपल अँड क्लीन. गुगलचा इंटरफेस म्हणजे गुगल जे दिसतं ते खूप साधं आणि स्वच्छ प्रतिमा दाखवतं. याहू, while comparing with Yahoo interface looks more crowded. Yahoo वरती जर आपण बघितलं तर खूप सारी गर्दी त्या फर्स्ट पेज वरती दिसते आणि मग आपल्याला थोडंसं संभ्रमावस्थेत गेल्यासारखं होतं, म्हणून मग याहू कडे जास्त कल आपला नसतो. थर्ड डिफरन्शियल पॉइंट इज मोस्ट पॉप्युलर सर्च इंजिन वर्ल्ड वाईड. गुगल इज मोस्ट पॉप्युलर. मी थोड्या वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे सर्वाधिक पॉप्युलर जे असेल तर ते गुगल हेच सर्च इंजिन आहे. याहू लेस पॉप्युलर कम्पेअर टू गुगल. गुगलची तुलना जर याहूची केली तर निश्चितपणे याहूला जास्त मागणी नाहीये किंवा जास्त वापरलं जात नाही. नेक्स्ट फोर्थ डिफरन्शियल पॉइंट, गुगल प्रोव्हाइड्स मेनी सर्व्हिसेस लाईक जीमेल, मॅप्स, यूट्यूब. सी दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट ऑफ गुगल. गुगलचं जर आपण बघितलं तर गुगल ही खूप मोठी कंपनी आहे आणि गुगल या कंपनीकडे जीमेल म्हणजे गुगलद्वारे दिलेलं मेलची सुविधा, गुगल मॅप्स म्हणजे गुगलद्वारे दिलेले मॅप्सची सुविधा आणि यूट्यूब गुगलद्वारे दिलेली यूट्यूबची सुविधा ही अतिशय लोकप्रिय आणि याही पेक्षा खूप जास्त सर्व्हिसेस गुगलद्वारे दिल्या जातात की ज्या सर्व्हिसेस आपण विचारही करू शकत नाही, एवढ्या साऱ्या सर्व्हिसेस गुगलद्वारे दिल्या जातात. उदाहरणार्थ जीमेल तुम्ही कदाचित वापरत असाल किंवा मॅप्स, गुगल मॅप्स जर बघितले तर आता आलेल्या नवीन कारमध्ये किंवा तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही बघता की खूप सारे वेगवेगळ्या पद्धतीचे मॅप्स तुम्हाला बघायला मिळतात. पाहिजे त्या पद्धतीत तुम्ही मॅप बघू शकता, सर्च करू शकता आणि मॅपद्वारे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जायला आपल्याला सोपं होतं. ही सुविधा गुगलचीच आहे. त्यानंतर यूट्यूब, सर्वजणांना यूट्यूब माहीत आहे, यूट्यूब माहीत नाही असं कोणीच नाही. मग यूट्यूबवरती काय आहे तर यूट्यूबवरती वेगवेगळे शैक्षणिक व्हिडिओ आहे ज्यातून आपल्याला शिकायला मिळतं. एखादा पॉईंट समजला नाही तर आपण लगेच सर्च करू शकतो. असा हा गुगलचा फायदा आहे. आणि कम्पेअर टू याहू प्रोव्हाइड्स मेल, याहू न्यूज, याहू फायनान्स. तर याहूद्वारे अशा सुविधा दिल्या जातात की ज्या आपण फारसं ऐकत नाही किंवा आपण ते वापरत नाही. द लास्ट डिफरन्शियल पॉइंट इज रिझल्ट्स आर मोर रिलेव्हंट टू द युजर इन गुगल. गुगलमधले जे रिझल्ट्स आहे, गुगलमध्ये तुम्ही सर्च जे करता ते खूप सहज, सोपं आणि आपल्या उपयोगाचं आपल्याला वाटतं. आणि याहूमध्ये जर बघितलं तर रिझल्ट्स आर समटाईम लेस ॲक्युरेट दॅन गुगल. गुगलच्या तुलनेमध्ये याहूचे जे रिझल्ट आहे सर्चचे तर ते सर्चचे रिझल्ट तेवढेसे चांगले किंवा तेवढेसे फायदेशीर वापरकर्त्याला दिसत नाही किंवा आपण जर त्याच्यावर सर्च केलं तर ते आपल्याला तेवढेसे फायदे देणारे दिसत नाही, तेवढे गुगलचे दिसतात. तर अशा पद्धतीने सर्च इंजिन मधील फरक जर आपण बघितला तर गुगल आणि याहूतला फरक आपण बघितला. असंच इतरही सर्च इंजिनमध्ये जर तुम्ही फरक बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की वेगवेगळे सर्च इंजिन वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा आपल्याला उपलब्ध करून देतात. हा फरक लक्षात आल्यानंतर आता आपण जाऊया नेक्स्ट पॉइंटकडे. ओके, क्युरिंग अ सर्च इंजिन. सी, क्युरिंग अ सर्च इंजिन, सर्च इंजिन वरती क्युरी टाकणं. बघा, सर्च बॉक्स टू सर्च क्युरी. बघा आता
सपोज आपण गुगलवरती गेलो, बरोबर. आता क्रोम ब्राउझर ओपन केलं. क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर आपल्याला इथे एक ऑप्शन दिसतं, इथे एक जागा आहे. या जागेवरती सर्च गुगल ऑर टाईप अ URL, इथे आपण क्युरी आपली सर्च करू शकतो. इन्स्टंटली रिटर्न्स थाउजंड्स ऑर मिलियन लिंक्स. बघा, या ब्राउझरवरती गेल्यानंतर आपण जर त्या ठिकाणी आपली एखादी क्युरी सर्चला टाकली, बरोबर, समजा आनंद गुरुकुल आपण टाकला आणि एंटर केलं, तर बघा या पेजला जर आपण स्क्रॉल करत गेलो तर ह्या पेजच्या शेवट तुमच्या एक लक्षात येईल की गुगलने आपल्याला किती रिझल्ट दिले. बघा इथे गुगलचं स्पेलिंग बघा, थोडंसं ओ ओ ओ ओ ओ खूप जास्त त्यांनी टाकले, कारण हे पहिलं पेज आहे. या पहिल्या पेजवर बघा किती रिझल्ट आले, 1 2 3 4 5 6 7 बघा 8 9 10 10 रिझल्ट आले. आता या दुसऱ्या पेजवर जर आपण क्लिक केलं तर बघा पुन्हा दुसऱ्या पेजवर वेगवेगळे अजून सारे रिझल्ट्स आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा या तिसऱ्या पेजवर गेलं तर अजून सारे रिझल्ट बघायला मिळतात. अशाच पद्धतीने तुम्ही जर पुढे पुढे हे बघा इथे नेक्स्टवर गेलं तर बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता मी 10 वर क्लिक करतो आणि पुन्हा बघा 10च्या पुढे 11 12 13 14, पुन्हा 14 वर क्लिक केलं तर बघा 14 पेजेसवरती, प्रत्येक पेजेसवरती 5 5 10 10 20 20 असे रिझल्ट्स येतात. तर त्यांनी सांगितलं की इन्स्टंटली रिटर्न्स थाउजंड्स, हजारो किंवा मिलियन्स, लाखो प्रकारचे व्ह्यूज, लिंक्स त्या ठिकाणी आलेले आपल्याला दिसतात. तर अशा पद्धतीने सर्च इंजिन आपल्याला एका सर्चचे हजारो किंवा लाखो देखील लिंक्स उपलब्ध करून देत असतात. तर त्यातून आपल्याला आपल्या गरजेची माहिती घेता आली पाहिजे. इथपर्यंत समजलंय? ठीक आहे. आता आपण जाऊया नेक्स्ट स्लाइडवरती आणि बघूया रिकमेंडेड स्टेप्स टू कंट्रोल द स्कोप अँड ॲक्युरसी ऑफ युअर सर्च. जर आपल्याला लाखो रिझल्ट्स येत असतील, हजारो रिझल्ट्स येत असतील, एवढ्या साऱ्या लिंक येत असतील एक सर्च केल्यानंतर, तर आपल्याला काय बघावं लागेल की रिकमेंडेड स्टेप्स टू कंट्रोल द स्कोप अँड ॲक्युरसी ऑफ युअर सर्च. जर एक सर्च केलं आणि एक सर्च करताना हजारो किंवा लाखो लिंक जर आपल्या डोळ्यासमोर आल्या तर निश्चितपणे त्यातील कोणती लिंक, कोणती माहिती आपल्या स्वतःच्या उपयोगाची आहे आणि तिचा आपल्याला फायदा करून घेता येऊ शकतो ते आपण बारकाईने बघणं अतिशय गरजेचं आहे. त्याकरता आपण या ठिकाणी बघूया की काय गोष्टी केल्या, काय रिकमेंडेशन विचारात घेतले तर आपला जो सर्च आहे त्याचा स्कोप आणि म्हणजे त्याचा व्याप आणि ॲक्युरसी म्हणजे त्याची अचूकता चांगली होऊ शकेल, अचूक उत्तर आपल्याला मिळू शकतील. तर फर्स्ट इज ॲनालाइज युअर टॉपिक. तुम्हाला काय सर्च करायचं हे ठरवा. त्याचं सर्च करायचं जे वर्ड्स आहेत त्याचं स्पेलिंग तुम्ही व्यवस्थित टाका, म्हणजे एक्झॅक्ट तुम्हाला जे पाहिजे तेच सर्च होऊ शकतं. यूज मोर दॅन वन कीवर्डमध्ये तुम्ही फक्त आनंद नाव टाकलं तर तुमच्या ज्या स्कूलचं पूर्ण नाव आहे आनंद गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, जर हे पूर्ण नाही टाकलं तुम्ही तर अनेक आनंद नावाने अनेक गोष्टी तुम्हाला सर्चला त्या ठिकाणी दिसू शकतात. तर लक्षात ठेवा की आपल्याला जेव्हा सर्च करायचं तेव्हा व्यवस्थित स्पेलिंग आणि व्यवस्थित कीवर्ड जेवढा पूर्ण टाकता येईल तेवढा पूर्ण टाकलेला योग्य. थर्ड पॉइंट, कंबाईन द कीवर्ड्स into a phrase. Keywords, you have to combine your keyword into a phrase. ज्याप्रमाणे आपण आनंद इंग्लिश मीडियम स्कूल हे नाव पूर्ण टाकलं त्याप्रमाणे. फोर्थ, यूज बुलियन ऑपरेशन्स. सी, यूज बुलियन ऑपरेशन्स. तर हे जे ऑपरेशन्स आहेत तुम्ही एका वेळी व्यवस्थितरित्या करणं अपेक्षित आहे. व्हॉट इज द फिफ्थ पॉइंट, सर्च ऑन मल्टिपल सर्च इंजिन्स. जेव्हा तुम्हाला ॲक्युरेट रिझल्ट हवे असतील तर वेगवेगळ्या सर्च इंजिनचा वापर तुम्ही करू शकता.
So this is all for the recommended steps to control the scope and accuracy of your search. Now we will move to the next point, that is 3.3 downloading. What is downloading? Most of the time we hear this word downloading. खूप वेळा आपण हा शब्द ऐकतो डाउनलोडिंग. बघा आता डाउनलोडिंग म्हणजे काय, तर डाऊन म्हणजे खालच्या दिशेने, लोडिंग लोड होणे. बघा तर ज्यावेळी आपण कम्प्युटर समोर काम करत असतो तेव्हा कम्प्युटरमध्ये एक स्पेस असते, ती स्पेस आपण वापरत असतो. आणि इंटरनेटवरती आपण जेव्हा जातो, इंटरनेटवरती जेव्हा आपण काम करतो तेव्हा इंटरनेटवरील डेटा आपण जर डाउनलोड म्हणून क्लिक त्याच्यावरती आपण केलं तर आपल्याला काय होतं, इंटरनेटवरील जी फाईल आहे किंवा इंटरनेटवरील जो डेटा आहे तो आपल्या कम्प्युटरमध्ये डाउनलोड होत असतो. म्हणजे इंटरनेटच्या जागेवरून तो आपल्या कम्प्युटरच्या जागेमध्ये येऊन शिफ्ट होत असतो आणि मग तो डेटा आपल्याला पुन्हा पुन्हा वापरता येऊ शकतो. आता ही कन्सेप्ट अशी प्रत्यक्षात करून बघितल्यावर आपल्याला कळेल. आपण क्रोम या ब्राउझरवरती जाऊया आणि काय करूया की तुमच्या स्कूलचं, सपोज एखाद्या स्कूलचं आपण या ठिकाणी नाव टाकूया. बघा ह्या स्कूलचं नाव आपण टाकलं, सर्च केलंय, बरोबर आहे की नाही. हां बघा आता इथे मी काय करतो, PDF नाव टाकतो. सपोज एखादा PDF, बघा PDF असं मी नाव टाकलं आणि सर्च केलं तर बघा अनेक गोष्टी या ठिकाणी दिसतात, बरोबर आहे की नाही. हां तर आपल्याला काय बघायचं आहे, डाउनलोड, बरोबर. तर आता इथे डाउनलोडेबल फाईल आपल्याला हवी आहे, बरोबर आहे की नाही. हां तर आपण काय करू, PDF डाउनलोड असं तिथे शब्द टाकू, म्हणजे त्या पद्धतीची एखादी फाईल जर आली तर आपल्याला डाउनलोड करून दाखवता येऊ शकेल. हां ठीक आहे. बघा या ठिकाणी आपण वर्ड फाईल डाउनलोड असं म्हटलंय, तर या ठिकाणी सॉफ्टटॉनिक याच्यावरती मायक्रोसॉफ्ट वर्ड डाउनलोड असं म्हटलंय. यावरती जर आपण क्लिक केलं तर आपल्याला डाउनलोड करण्यासाठी फाईलची अवेलेबिलिटी या ठिकाणी दिसेल. बघा इथे ग्रीन कलरमध्ये दिलंय डाउनलोड फॉर विंडोज. बघा या ठिकाणी हा खाली बाण आहे, या बाणावरती जर आपण क्लिक केलं तर लगेच ती फाईल काय होणार, या ठिकाणी डाउनलोड होणार आणि आपल्या कम्प्युटरमध्ये ती सेव्ह होणार. आणि ज्यावेळी ही फाईल सेव्ह होते त्यावेळी बघा आपल्या कम्प्युटरचा जो माय कम्प्युटरमध्ये तुम्ही जर गेलात, इथे बघा या ठिकाणी डाउनलोड्स म्हटलेलं आहे, बरोबर. तर या डाउनलोड्समध्ये जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी ती तुमची फाईल येऊन डाउनलोड होणार, म्हणजेच तुमच्या कम्प्युटरमध्ये ती फाईल येणार. तर अशा पद्धतीने डाउनलोड मीन्स व्हॉट, एखादी फाईल तुम्हाला इंटरनेटवरून तुमच्या कम्प्युटरमध्ये घ्यायची असेल तर त्याला म्हणतात डाउनलोड. ओके. हां आता ट्रान्समिशन ऑफ अ फाईल फ्रॉम वेब सर्व्हर टू क्लायंट कम्प्युटर. बघा इंटरनेट म्हणजे काय, वेब सर्व्हर आहे, बरोबर. आणि क्लायंट कम्प्युटर म्हणजे काय, आपण आउट त्याचे क्लायंट, बरोबर, म्हणजे ग्राहक या अर्थाने. आपल्या कम्प्युटरवरती वेब सर्व्हरवरून फाईल येते म्हणजे डाउनलोड होते. आलं लक्षात. बघा रिस्पेक्टिंग इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. या ठिकाणी मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, ज्यावेळी आपण एखादी फाईल डाउनलोड करतो त्यावेळी ती फाईल डाउनलोड करण्याचा अधिकार आपल्याला आहे का, दुसऱ्याची प्रॉपर्टी वापरण्याचा अधिकार आपल्याला आहे किंवा नाही, ते त्या ठिकाणी आपण काळजी घेणं गरजेचं आहे. व्हॉट इज द नेक्स्ट पॉईंट, पिटफॉल्स ऑफ डाउनलोडिंग. डाउनलोडिंगमध्ये काय काय गोष्टी घडू शकतात, काय काय गोष्टी सामोरे येऊ शकतात. स्लो डाऊन. बघा कम्प्युटरवरनं जर तुम्ही खूप साऱ्या फाईल डाउनलोड करताय त्यावेळी स्लो डाऊन, तुमच्या मशीनचा इंटरनेटचा जो वेग आहे तो वेग स्लो होऊ शकतो. स्पीड म्हणजे गती संथ होऊ शकते. तुम्हाला जर गरजच असेल खूप तरच फाईल डाउनलोड करा, अन्यथा करू नका. आणि यातून सगळ्यात महत्त्वाचा धोका उद्भवू शकतो तो व्हायरसेसचा. तर व्हायरस डाउनलोडच्या माध्यमात आपल्या कम्प्युटरमध्ये येऊ शकतो. आपण म्हणतो की व्हायरस कुठून आला, तर व्हायरस जर तुमच्या कम्प्युटरला इंटरनेटद्वारे तुम्ही काही गोष्टी डाउनलोड केल्या
आणि त्या डाउनलोड केलेल्या फाईलमध्ये जर व्हायरस असेल तर तो व्हायरस त्या डाउनलोडच्या माध्यमातून आपल्या कम्प्युटरमध्ये एंट्री करू शकतो. म्हणून काळजी घ्यायची. डाउनलोड काय करायचं आहे काय करायचं नाही याची काळजी आपण घ्यायची. बघा, व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा, म्हणजे मी घेतलेले एफर्ट्सचा मला फायदा होईल आणि मला अजून असेच व्हिडिओ तुमच्यासाठी तयार करता येतील. तर तुम्ही याच्यावरती कमेंट करा. तुम्हाला अजून काही प्रश्न सुटलेले नसतील तर ते प्रश्न पण मी तुम्हाला सोडून देईल. आता व्हायरसेसबद्दल अजून काही तुमच्या मनात शंका आली असेल, व्हायरस म्हणजे काय, व्हायरस कुठून येतो, व्हायरस कोणी तयार केला, या अनेक शंकांना तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका, म्हणजे आपल्याला त्याच्यावरती चर्चा करून अजून चांगल्या पद्धतीने तुम्हाला सांगता येऊ शकेल. ओके, आता बघा आपण क्रोमवरती जाऊया आणि बघूया. बघा, इथे डाउनलोडसाठी त्याने इथे परमिशन मागितलेली आहे, तर त्याला आपण बॅक केलं आहे. तर अशा पद्धतीने इथे गुगल क्रोम या सर्च इंजिनला आपण या ठिकाणी विचारात घेतलं. याचप्रमाणे जर तुम्ही बघितलं की याहू, बघा या ठिकाणी आपण टाकूया याहू. तर याहूवरती जर क्लिक केलं तर बघा याहू इंडिया याच्यावर जर आपण क्लिक केलं तर ज्याप्रमाणे गुगलला सर्च करण्यासाठी तिथे ऑप्शन अवेलेबल होतो, तसा इथे बघा याहूवरती सर्चचा ऑप्शन अवेलेबल झाला. इथे तुम्ही सर्च करू शकता. आपण आता इथे सर्च करूया आनंद. बघा, इथे सर्च केल्यानंतर थोडेसे वेगळे रिझल्ट आपल्याला बघायला मिळाले. अशा पद्धतीचे खूप वेगवेगळे सर्च इंजिन्स आहेत जे आपण वापरू शकतो. ओके, व्हिडिओ लाईक करा नक्की आणि शेअर करा. थँक्यू.